हॅलो फ्रेंड्स, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे हमीपत्र आहे ते अर्जाचे हमीपत्र कशा प्रकारचे असणार आहे ते पाहणार आहोत। या ठिकाणी त्यांनी काही अटी दिलेल्या आहेत बघा। मी घोषित करते की म्हणजे जे अटी आपल्याला लागू पडत नाहीत त्याला असं टिक करायचं आहे। माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, त्यावर टिक करायचं। इथं या चौकोनामध्ये टिक करायचं। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, एवढ्या अटी या ठिकाणी त्यांनी टाकलेल्या आहेत। जर या अटीमध्ये तुम्ही बसत असताल तरच हे तुम्हाला ही जी योजना आहे ती लागू पडणार आहे। तर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसायला पाहिजे। नसेल तर क्लिक करायचं। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसला तर त्याला क्लिक करायचं आहे। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आहे। म्हणजे सरकारी नोकरीला तुमच्या घरचे सदस्य नसायला पाहिजेत। नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ही योजना लागू पडणार आहे, क्लिक करायचं। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। तुम्ही जर एखादी योजना म्हणजे ऑलरेडी तुम्ही योजना तुमची एखादी चालू असेल पण त्याची रक्कम त्यांनी किती 1,500 पेक्षा जास्त नसायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नसायला हवा। ठीक आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक सदस्य नसायला पाहिजेत। नसतील तर क्लिक करायचं। माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 4 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही आहे। तसेच माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत। ट्रॅक्टर असेल तर चालतं, म्हणजे 4 व्हीलर कार असे स्कॉर्पिओ अशा गाड्या असेल तर ते चालणार नाहीत, ट्रॅक्टर चालतं। अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी अटी दिलेल्या आहेत बघा। परत आणखी हमीपत्र म्हणजे काय असतं, आता मी म्हणजे लिहून देतो की मी वैयक्तिकपणे घोषित करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा 1 टाइम पिन, OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर तुम्ही करू शकता। मी केवळ शासकीय सेवा योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार कार्ड KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे। हे तुमचं झालं हमीपत्र। आता या ठिकाणी तुमची सही करायची आहे, अर्जदाराची सही। नोट बघा, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर माझं खालील पावती प्रदान करण्यात येईल। तसेच SMS, WhatsApp याद्वारे सुद्धा पाठवण्यात येणार आहे। या ठिकाणी अशी तुम्हाला पावती भेटेल बघा। अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी, कार्यालयीन कामकाजाकरिता आहे खालचं। या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची ती पावती देण्यात येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन फॉर्म असेल किंवा ऑफलाईन फॉर्म असेल अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आलेला आहे। सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक जो काय असेल तो इथं तो टाकण्यात येईल। अर्ज स्वीकारणाऱ्यांची सही, इथं अधिकाऱ्यांची सही इथं त्यांनी ती देतील आणि तुम्हाला ही एवढी पावती फाडून देतील की ही तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे त्या पुराव्यासाठी। तर अशा प्रकारचं हमीपत्र आहे बघा। ठीक आहे। हे हमीपत्र तुम्हाला हे सगळे हे जे अटी आहे त्याच्यावर पूर्ण क्लिक करून या चौकोनामध्ये हे अपलोड करायचं आहे डॉक्युमेंटमध्ये। फॉर्मच्या डॉक्युमेंटमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असेल तर हा फॉर्म प्रिंट काढून तुम्ही हे सर्व माहिती भरून त्या बाकीच्या डॉक्युमेंटसोबत अटॅच करायचं आहे। अशा प्रकारचं होतं बघा हे हमीपत्र, अर्जदाराचे हमीपत्र। हे जर हमीपत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। SSG एज्युकेशन आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती हे हमीपत्र टाकण्यात येईल। तिथून तुम्हाला हे हमीपत्र भेटून जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।